I request ma'am to please share a few words to this gathering. Thank you. सर्वांना नमस्कार. या ठिकाणी MMR 247 समिट 2026 आणि या कार्यक्रमाला आज या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर श्री संजय घाडीजी, शिवसेना सरचिटणीस तथा माजी खासदार श्री राहुल शेवाळेजी, माझे मार्गदर्शक आणि नेहमी ज्यांच्या मार्गदर्शनात आम्ही काम करतो ते आमचे माजी मंत्री प्रकाश मेहताजी, नगरसेवक श्री भास्कर शेट्टीजी, कन्स्ट्रक्शन्स टाईमचे चीफ एडिटर श्री राममूर्तीजी, त्याचबरोबर जितेंद्र मेहताजी सिनियर व्हाईस प्रेसिडेंट क्रेडाय, त्याचबरोबर सपोर्टेड बाय सर्व सन्माननीय इथे बसलेले आपण सर्व. आपण आज या ठिकाणी इथे केवळ एका परिषदसाठी जमलेले नाही, तर भारताला आर्थिक महासत्ता बनवणाऱ्या सर्वात मोठ्या इंजिनची गती कशी वाढवायची याचा कृती आराखडा या ठिकाणी तयार करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. विकसित भारत 2047. मला आठवतं राहुलजी, तुम्ही आणि मी 2012ला आपण तर आमचे स्टँडिंग कमिटी चेअरमॅन होता, त्यावेळी आपण या ठिकाणी DP प्लॅन मुंबई महानगरपालिकेमध्ये आणला होता आणि आपण तो मुंबई महानगरपालिकेच्या महासभेमध्ये प्रोजेक्ट पण केला होता. विकसित भारत आपण मुंबईचा आणला होता त्यावेळी. आणि आज या ठिकाणी विकसित भारत 2047 हे केवळ राष्ट्रीय स्वप्न नाही, तर ती आपली एक सामूहिक जबाबदारी या ठिकाणी आहे. आणि जेव्हा देशाच्या विकासाचा विचार होतो तेव्हा संपूर्ण या ठिकाणी जगाची नजर ही केवळ आपल्या मुंबईवरती आणि मुंबई महानगर प्रदेशा म्हणजेच MMR या सगळ्यावरती टिकून राहते. मुंबई महानगर प्रदेशाच्या देशाचे विकसित योगदान या ठिकाणी काय आहे हे केवळ सांगण्याची गरज नाही, ते देशाच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल देणारा उद्योग, व्यावसायिकांना सुरक्षित आणि प्रगतिशील वातावरण देणारा हा प्रदेश भारताचा एक मोठा आर्थिक कणा आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. मुंबई ही फक्त स्वप्नांची नगरी राहिली नाही आहे, तर ती देशाच्या अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी आहे. मुंबई जेव्हा या ठिकाणी आपण बोलतो ना, आपण नेहमी बोलतो की साप कात टाकतो, मी असं म्हणते की मुंबई जेव्हा कात टाकते तेव्हा संपूर्ण देशाच्या प्रगतीचा वेग हा बदलतो. म्हणजे मुंबई महानगर ही काय आहे पूर्ण आपल्या भारतासाठी आणि देशासाठी. आज आपल्या या ठिकाणी लढा हा केवळ आर्थिक आकडेवारीपुरता मर्यादित नाही, तर जागतिक स्तरावरती अव्वल ठरणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा आहे. कोस्टल रोड प्रकल्प असू दे, मुंबईतील रस्ते, सिमेंट काँक्रिटीकरणाचा खूप मोठा धडाका आपण पाहिलं की मला खूप सांगायला प्रत्येक वेळा भाषणामध्ये खूप अभिमान वाटतो. 2014 पासून मुंबई महानगर पालिकेमध्ये या ठिकाणी मुंबई नगरीमध्ये जवळपास 2000 किलोमीटर वरचे रस्ते आज आपण या ठिकाणी 1700 किलोमीटरपर्यंत आपण आलेलो आहेत. आणि पाऊस आहे म्हणून, नाहीतर यंदा पूर्णच आपण करणार होतो म्हणून 2027पर्यंत ते पूर्ण CC कॉन्क्रीटचे रोड होतील अशा पद्धतीचे एक्झिक्युटिव्ह डिसिजन या 2014 पासूनच्या कार्यकाळामध्ये मुंबईकरांनी या ठिकाणी पाहिले आहे. महायुतीच्या कार्यकाळात या ठिकाणी आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या ज्या कामाच्या धडाकामध्ये, ज्या पद्धतीमध्ये मुंबईचा विकास या ठिकाणी आपण पाहतोय, तो सांगत असताना आम्हाला या ठिकाणी खूप अभिमान वाटतो. विस्तीर्ण असे मेट्रोचे जाळे असतील किंवा मुंबईचा चेहरा आपण पाहिलं की मुंबईमध्ये ज्या पद्धतीमध्ये मेट्रोची कनेक्टिव्हिटी पण चालू आहे आणि ज्या पद्धतीमध्ये PWD MMRD चे ज्या पद्धतीने कामं चालू आहेत हे सांगत असताना मुंबईकर, म्हणजे मी महापौर म्हणून प्रत्येक ठिकाणी जात असताना मला जे मुंबईकर भेटतात त्या मुंबईकरच्या त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदसुद्धा बघताना फार आनंद होतो. मुंबई महानगरपालिका संपूर्ण प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असून आशियातील सर्वात मोठी सांडपाणी प्रकल्प आपण जो बोलतो STP प्लॅन उभारण्यापासून ते मुंबई एअरपोर्ट पॉल्युशन मिटिगेशन्स प्लॅनद्वारे पर्यावरणाचा समतोल राखण्याचं संपूर्ण काम या ठिकाणी अहोरात्र मुंबई महानगरपालिकासुद्धा करत आहे. मात्र MMR क्षेत्राचा हा विकास करत असताना केवळ एका यंत्रणेने स्वतंत्रपणे काम करून चालणार नाही, तर MMRDA मुंबई महानगरपालिका रेल्वे असेल किंवा
MSRDC किंवा सिडको या सर्व यंत्रणांमध्ये जेव्हा एकसंध समन्वय असतो तेव्हाच विकासाचा एक बुलेट ट्रेनसारखा एक मोठा वेग आपण या ठिकाणी पाहताना बघतोय. जेव्हा या सर्व यंत्रणा कागदावर नव्हे तर जमिनीवरती एकत्र येऊन काम करतात तेव्हा मुंबईचा खरा अर्थाने विकास होतो आणि तो विकास फक्त होत नाही तो गतिमान विकास होतो. आपलं सरकार हे केवळ फाईलवरती काम करणारं नाही आहे तर प्रगतीचे रस्ते जमिनीवर उतरून गतिमान पद्धतीने कसे काम करायचे त्याचबरोबर पायाभूत सुविधांचा हा एक पूर्ण प्रगतिशील काम करणार हे आपलं सरकार आहे. आपण ट्रिपल इंजिन सरकारमध्ये आज आम्ही काम करताना आम्हाला आनंद होतोय. केंद्रामध्ये सत्ता आहे आपली महाराष्ट्र शासनामध्ये आणि आता मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीमध्ये आम्ही बसून मुंबईकरांचे महाराष्ट्राचे गतिमान अशी कामं करणारी सरकार आज आपले मुंबईकर महाराष्ट्राची लोक बघतात आहे. माझी लाडकी बहीण योजनेच्या सक्षमीकरणासोबत सर्वसामान्यांसाठी महानगरपालिकेने आपली चिकित्सा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यासारख्या योजनांमधून आम्ही शेवटच्या माणसाच्या आरोग्याच्या आणि सुखाची सुद्धा या ठिकाणी काळजी घेतोय. इमारतीचे मजले मोजून इमारतीचा विकास ठरत नाही तर त्या शहराच्या राहणाऱ्या सामान्य माणसाच्या चेहऱ्याचं हसू त्या शहराचं जे भविष्य ठरवत असतो. मला सांगताना फार आनंद होतो की आदरणीय देवेंद्रजी आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांच्या कार्यकाळात BDT शाळा असेल तर आता धारावीसारखा प्रकल्प असेल इतके मोठमोठ्या योजना फक्त ते बोलून दाखवलं नाही कागदावर केलं नाही तर त्या कार्यान्वित करण्याचं कामसुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. अतिशय चांगलं काम या चालू आहे. कन्स्ट्रक्शन टाइम्स या परिषदेच्या माध्यमातून एक अत्यंत योग्य विषयावरती या ठिकाणी मंथन घडवून आणण्याचं काम ह्या प्लॅटफॉर्मवरती झालेलं आहे. आदरणीय राहुल शेवाळेजी आपलं मी खूप अभिनंदन करते. सर्वांना एकत्र आणून या ठिकाणी तुम्ही एक चांगलं सकारात्मक असं एक मंथन एक विचार मंथन या ठिकाणी आपण उभं केलेलं आहे आणि या सुंदर अशा भविष्यातील धोरणांना नवी दिशा देण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय. मला या ठिकाणी बोलवून 2 शब्द बोलायला दिले. आमचे मुंबई महानगरपालिकेचे सुद्धा विचार मांडण्यासाठी मला या ठिकाणी सांगितलं त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.